नमस्कार मित्रांनो, आज तुमचं स्वागत आहे माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये। तर मी आज आमच्या आठवडे बाजारामध्ये आलो होतो। तर ही जी मावशी माझ्या मागे दिसते आहे, ह्या मावशीनी तिचे घरचे जे पावसाळी भुईमुगाचे बी असतात ते विकण्यासाठी बाजारात आणले होते। तर आता पाऊस झालाच होता। त्या पावसामुळे शेतकरी लोक पेरणीसाठी बियाणं पाहत होते। तर ती मावशी तिच्या बियाण्याबद्दल माहिती सांगत होती। पावसाळी भुईमुगाचे बी होते, कशा प्रकारे तिने आणले होते। तर मित्रांनो, मी आज मिरची, कारले, दोडके, भेंडी, शिमला असा माझा माल होता। तर मी एका बाजूला बसलो होतो, ही मावशी एका बाजूला माझ्या डाव्या बाजूला बसलेल्या होत्या। हे लहान मूल माझ्याकडे पाहत होतं, ते त्याच्या आई संग बाजारामध्ये आलं होतं। तर बाजारामध्ये ते भुईमुगाचे बी वगैरे पाहत होते। शेतकरी त्या भुईमुगाच्या बियाची किंमत करत होते। तर मावशीने जी आहे ना, 250 रुपये किलो त्याचा रेट लावला होता। ते शेतकरी जे घेण्यासाठी इच्छुक होते ते पाहत होते, तडजोड करत होते। मावशी ओरडून जीव तोडून सांगत होते, मी एवढं बियाणं हाताची बोटाने फोडून तयार केलेले। तर लोक तरी पण पुन्हा कमी किमतीतच मागत होते आणि बियावरती विश्वास नव्हता त्यांना। तर ती आपल्या स्वतःच्या पुराव्यासह सांगत होती। त्यानंतर जे गिऱ्हाईक होतं त्यांनी 5 किलो शेंगदाणे एकदम घेतले होते। तर त्यांच्या भावामध्ये तोड झाल्यानंतर त्या मावशीने 5 किलो बियाणं त्यांना दिले होते। एवढं कष्ट करून सुद्धा आजीचं मन समाधान होतं त्यामध्ये। तर मित्रांनो, आजीचे थोडेच बियाणे राहिले होते, शेंगदाणे थोडे राहिले होते। तर हे शेवटचं गिऱ्हाईक आता एवढं संपल्यानंतर थोडंच राहिल्यामुळं संपूर्ण घेण्यास तयार झालं होतं। तर थोडं 3 ते 3.5 किलो बियाणे राहिलं होतं। तर मित्रांनो, माझा हा नवीन व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा विसरू नका आणि शेअर करा।